रामोनोती मंडळाची कार्यकारिणी आहे, त्यांचं एक मोठं मोलाचं योगदान असतं या शिमगा महोत्सवाच्या निमित्ताने. ते मला येता आल्यावरती पुढे सांगेन मी व्हिडिओमध्ये कशासाठी हे करतात ते. तर मित्रांनो, आपल्या शिमगा महोत्सवाचा पहिला व्हिडिओ जो देव रामेश्वर भेटीसाठी नारळ देण्यासाठी जातो आणि या नारळ देण्याच्या भेटीच्या दरम्यान जे मानाच्या जागा आहेत तिकडे भेट देऊन पुन्हा चव्हाट्यावरती येतो, हा व्हिडिओ तुम्ही बघितलात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा आणि पाचव्या दिवसाची गाव मागण्याची परंपरा आहे ती अनुभवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, शिमगा महोत्सव आमच्या गावचा, भले प्रत्येकाच्या गावचा किती लहान कार्यक्रम असो किती मोठा कार्यक्रम असो, तो त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रिय असतो. ते सण उत्सव जवळ आले की अक्षरशः कासावीस होते, अशीच काहीची परिस्थिती आमची होते. चौथा आणि पाचवा दिवस हा गाव मागणीसाठी असतो. म्हणजे रामोनोती मंडळाचे जे सभासद आहेत त्या प्रत्येक सभासदाच्या दारी जाऊन नाचवला जातो, थाप मारली जाते. आमची एक विशिष्ट परंपरा आहे जी घुमटावरती नाट्यसंगीत म्हणून हा आमचा कार्यक्रम, हा आमचा उत्सव साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा गाव मागणीचा कार्यक्रम पाहणार आहोत. आता सगळेजण चव्हाट्यावरनं थाप मारून सगळेजण गाव मागणीसाठी बाहेर पडले आहेत आणि ठरल्याप्रमाणे म्हणजे चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात, दुपारच्या सत्रात, पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात असे घरं जी आहेत ती नेमकी नेमून दिलेली आहेत. त्याप्रमाणे गाव मागणीचा कार्यक्रम होतो. चौथ्या दिवसातलं हे पहिलं मानाचं ठिकाण आहे झुरी गावकरांचं घर. इकडे आमच्या परंपरेप्रमाणे पहिली थाप होते. आपण आलो सारंग मानकरी यांच्या घरी, आपले दिदी सारंग आणि इकडे रत्नाकर
अशा काही जागा आहेत ज्या तुम्हाला मी कशासाठी बसतात ते तुम्हाला पुढे सांगेन. आणि इकडे पान सुपारी चहा पाण्याची व्यवस्था करतात आणि हे आपले सगळे ग्रामोन्नती मंडळाची कार्यकारिणी आहे. त्यांचं एक मोठं मोलाचं योगदान असतं या शिमगा महोत्सवाच्या निमित्ताने. ते मला आल्यावरती पुढे सांगेन मी व्हिडिओमध्ये कशासाठी हे करतात ते. बंड्या बघा बंड्या आपल्या सारंग फॅमिलीकडून इकडे काय नवीन आयटम आहे, भेल दिली आहे आणि महादेव वगैरे आरामात खाता. तुमचं लहान पडता का? तुमचं लहान हातानं खा एक नंबर. आमच्या या कार्यक्रमाची खासियत काय माहिती आहे, आपले सगळे यंग जनरेशन आहे ना ते आता याच्यात उतरत आहेत. कारण जसजसं जे सगळे वयस्कर आहेत ते फक्त माहितीला बॅकअपला आमच्या मागे राहतात आणि बाकीचे सगळे आहेत ते आता वाजवक म्हणा किंवा गाणी म्हणूक म्हणा किंवा घुमटा वाजवक सगळे यंग जनरेशन आता पुढे पुढे येत चालला. ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी असा. कारण काही ठिकाणचे असे कार्यक्रम असतात की जे पोरगे आता कोण पुढे येत नाही त्याच्यामुळे बंद पडले असे पण कार्यक्रम आमच्याकडे अजूनही त्याच जोशात आणि त्याच काय म्हणतात उत्साहात असले हे कार्यक्रम आपल्या गावाची परंपरा असतात ते आजही आपुलकीन पार पडले जातात. देवाचा झेंडा बळगला दोन
अरे चापकन उडाव काय अहो, तू थांबता नाही हा म्हटलं हा करून टाकल्या वेळे जागेवर छान छान चव्हाट्यात म्हणणं नाही की रे हा हे बघा आपण मागाशी म्हटलं होतं की ह्या ज्या जागा आहेत ना ह्या मानाच्या जागा आहेत हे पूर्वीपास चालत आलेल्या जागा आहेत ह्या ठरलेल्या जागा आहेत तिकडे पान सुपारी आणि ग्रामोन्नती मंडळाचे जे कार्यकारिणी आहे मानकरी आहे ते या ठिकाणी बसतात आणि त्या त्या जागेचे एरियातले ज्या तळ्या असतात म्हणजे नारळ आपली वर्गणी देणगी तळ्या घेण्याचं काम करून पावती देण्याचं काम
हे लोक ग्रामोन्नती मंडळाचे आपले कार्यकारिणी करत असते. आणि हे ठराविकच जागा आहेत, म्हणजे असं नाही की सगळ्यांच्याच दाराकडे जाऊन बसलं जातं. ठराविक आपल्या जागा आहेत, त्या जागी जाऊन बसून हे काम केलं जातं. आपले मुलं आज रविवार आहे आणि किती बारकी पोरं आहेत ती बघा. ह्या मुंबई सुनीला पुण्या सुनीला बारके आहे बघा. हे नाव सांग तुझं. श्रीजनेश दुखंदे, तेजस सरंजुरी, तुझं नाव काय का. विजय जितेंद्र दुरी, शौर्या. मीरा. तुझं नाव काय. भूमी. तो काय नील्या पिल्या नीलू. तुझं नाव जान्हवी. तुझं नाव काय. हर्षिता. तुझं नाव काय रे. करण. आणि तुझं नाव काय रे. चिन्मय. आणि तुझं काय. कार्तिक. बघलास किती बारकी मंडळी आहेत ती. कोण रोवलो. रोवलो. तुझं नाव काय रे. काय ना. हा. आता आपण गेलो असो दक्षिणवाडच्या श्रीकृष्ण मंदिरात आणि या मंदिरात आता थाप मारणार आहोत. केशवा माधवा कशाची फुलं आहेत ती.
गवळण मी दिल्या गाणी
आजच्या दिवशीतल्या पहिल्या सत्रातल्या थाप मारून झालेले आहोत आणि खवणेकरांकडे शेवटचे थाप मारतात गवळण म्हणून. आणि इकडे दरवर्षी काय ना काय आपला खाण्यासाठी असतं. आज काय यंदा समोसे ठेवलेले आहे, समोसे सगळ्यांका वाटण्यासाठी. आणि सगळे आपले ग्रामस्थ चाकरमानी आपले बाहेर असतात. जाम मजा येली. असले माणूस आमच्या पाठीचे असले का जरा कसा आमका हुरूप येतात. दरवर्षी येणारे माणूस म्हणजे आमचे काका होय. आणि कसं वाटतं म्हणजे आमका तर थार होणार ना. तुमचं आपलं आयुष्य गेला होय पहिला आणि पहिल्यापासून शिक्षण सगळं इकडे झाल्यामुळे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाची आवड आम्हाला जास्त आहे. आता सगळे थोडं बसतले आणि पुन्हा आपल्याक आता 3:30चा टायमिंग दिल्याने परत दुसऱ्या सत्रातला गाव मागणीसाठी खूप मजा येतं आपल्या. आणि आज जर माणूस जर बघलास तर खूप जण असतात या कार्यक्रमासाठी. आपल्या गावातले असतं त्याप्रमाणे चाकरमानी मुंबईसूनही 5 दिवस सुट्टी घेऊन या कार्यक्रमासाठी
येत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आमच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील गाव मागणीचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडतात ते पाहिलं. बसण्याची जी जागा आहे ना ते ठराविकच जागा आहे, जिकडे देणगी वर्गणी गावची त्याच्यानंतर तळ्या ज्या स्वीकारल्या जातात त्या ठराविक जागा आजही तिकडेच बसून या सर्व कामे आपल्या ग्रामोन्नती मंडळाची कार्यकारिणी करत असते. या कार्यक्रमांच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. आपला शिमगा महोत्सव, आपली कोकणची संस्कृती, रूढी परंपरा जपण्याचं काम छानपैकी पार पडले. बरेच वर्षांपासून पुराणपार चालत आलेली प्रथा आजही आमच्यापर्यंत आणि आमच्या नेक्स्ट जनरेशनपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम करतो आहोत. यंग जनरेशनचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे ना, वा, म्हणजे गाणी म्हणण्यासाठी किंवा घुमटं वाजवण्यासाठी इतर गोष्टींसाठी खूप जाम धमाल वाटते. आणि एकच समाधानाची बाब की हीच पिढी आपले या संस्कृती आहे त्या पुढे जपणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या या ग्रामोन्नती मंडळाच्या शिमगा महोत्सवाच्या चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील गाव मागणीचा कार्यक्रम पाहिला. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.